कर्जमाफीच्या अटी शर्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत। राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासनादेशात अनेक अटी व शर्ती घातल्याने मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप करत किसान सभेने राज्यभर आंदोलन छेडले आहे। किसान सभेच्या म्हणण्यानुसार 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 2026च्या कर्जमाफी योजनेत केवळ 50,000 रुपयांपर्यंत लाभ देण्यात येणार आहे। त्यासाठीही संबंधित शेतकऱ्यांनी उर्वरित कर्ज पूर्णपणे भरल्याची अट घालण्यात आली आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किमान 4 वेळा कर्ज भरल्याची अट घालण्यात आली असून अशा शेतकऱ्यांनाही केवळ 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। या अटी शर्ती तातडीने रद्द करून शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्ण कोरा करण्याचे सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी किसान सभेने केली आहे। या मागणीसाठी राज्यभर चौकात शासनादेशाच्या प्रती जाळून तसेच निदर्शने करून आंदोलन तीव्र करण्यात येत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातही किसान सभेच्या वतीने निदर्शने करण्यात आली। यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। तसेच सहकारी संस्थांचे चेअरमन व सचिव यांनाही निवेदने देऊन त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। कर्जमाफ झालंच पाहिजे। 2019च्या कर्जमाफीतले शेतकरी कर्जमाफीसाठी घेतलेच पाहिजे। नियमित कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ दिलाच पाहिजे। अटी शर्ती रद्द केल्याच पाहिजे। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। आणि कोण म्हणता देत नाही। किसान सभा जिंदाबाद, शेतकरी एकजूट जिंदाबाद, किसान एकजूट जिंदाबाद, कर्जमाफी सरसकट झालीच पाहिजे। अटी शर्ती रद्दच झाल्याच पाहिजे। 2019च्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी। कर्जमाफीच्या शासनादेशामध्ये 2019च्या पात्र शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा 50,000वर त्यांची वळवणूक करण्यात आलेली आहे। या सर्व ज्या अटी शर्ती लावल्यात त्या रद्द कराव्यात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेला होता, शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्णपणाने कोरा करायचा, तो शब्द त्यांनी पाळावा आणि त्याप्रमाणे शासनादेशामध्ये बदल करावे। यासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये जोरदार निदर्शने करून शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे। संबंध महाराष्ट्रभर किसान सभेच्या वतीने अशा प्रकारे निवेदन देण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी शासनाच्या अटी शर्तींचा अतिरेक केलेला जो शासनादेश आहे त्याचं दहन केलं जातंय, जाळलं जातंय। आम्ही मोहीम चालू करतोय की ज्या प्राथमिक संस्था आहेत, सोसायट्या, त्या प्रत्येक सोसायटीमध्ये आजपासून किसान सभेचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर निवेदन देऊन या मागण्या करणार आहेत। राज्य सरकारने अधिक अंत न पाहता शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य कराव्यात, अटी शर्ती रद्द कराव्यात। 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली त्यांना यावेळच्या कर्जमाफीमध्ये केवळ 50,000वर त्यांची वळवणूक करण्यात आलेली आहे। तो अन्याय दूर करावा आणि त्यांच्यासह नियमित कर्जदारांसह सर्वांना कर्जमाफी द्यावी। पीक कर्जाबरोबरच इमू पालनाचे शेतकरी आहेत, ट्रॅक्टर घेतलेले शेतकरी आहेत, अवजारं घेतलेले शेतकरी आहेत, सिंचनासाठी शेतीचं कर्ज काढलेले शेतकरी आहेत, मायक्रो फायनान्स वाले शेतकरी आहेत, या सर्वांचा समावेश कर्जमाफीमध्ये करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं होतं, खरा सातबारा कोरा करावा, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम हापाळे, अकोले, अहिल्यानगर।